जसं गुरांचं नमस्कार मंडळी, आपण उंच खडकच्या परिसरात आहोत आणि हे आहेत आमचे भाऊ मामांचे चिरंजीव रामदास चव्हाण। आणि तुम्ही या कोणत्या प्रकारच्या शेळ्या पाळल्या? काठवाडी बेरडमध्ये। बरं, कुठून आणले या? गुजरातवरून आणलेले आहेत। हां, आणि आपण तिथे बसून म्हणजे तयार केलेले बेने बॉस म्हणजे गुजरातवरून ओरिजिनल आणले आणि इथं आपण ते क्रॉस बोकडीचं करून तयार केलेले। बर, मग याच्यासाठी तुम्हाला काय कसं म्हणजे वाटलं की बाबा आपण ह्या शेळ्या पाळाव्यात म्हणून का सुरुवात केली? सुरुवात अशी केली का बाईच्या बसून बा आपल्याला म्हणजे शेती वगैरे काहीच नाही, आम्हाला एकही गुंठ शेती नाही आणि मग आपल्याला पोट म्हणजे पोट भरण्यासाठी काय करायचं त्यासाठी मग आम्ही शेळी पालन केलं आणि शेळी पालन याच्या बसून बा आता आम्हाला एक वर्षाला 2 ते 4 लाख रुपयाचे उत्पन्न यांच्यापासून होते। हो का? बर बर बर, किती शेळ्या आहेत एकूण? 30-40 आहेत। 40 आहेत आणि ही छोटी छोटी बकरं 50 आहेत। म्हणजे 40 शेळ्या आणि 50 बकरं। तुम्हाला मदत कोण करतं कामात? मदत आहे ना, आई मिसेस असते। बर बर बर, यांना खाद्य काय देतात? हो, फक्त रानावरती। अरे वा, आणि त्या किती माणसाळलेल्या आहेत, म्हणजे अशा जिथे माणसं आहेत तिथे सुद्धा अगदी छान। पण शेळ्यांशिवाय तुम्हाला करमत नसेल नाही? शेळ्यांची अशी पूर्वी नावं ठेवली जायची, मामी बरं आहे का? शेळ्यांची नावं ठेवली जायची, अशी आहेत का आता नावं आहेत का? हा, पैंजी, हा हा, बिट्टी। अरे वा वा वा, छानच छानच, खूप छान वाटलं। खरं तर दादा तुम्ही लहानपणी असे खूप कष्टातून दिवस काढलेत, परंतु तुम्हाला हा व्यवसाय करताना पाहून आनंद वाटला। आणि असंच म्हणजे खरं माणसाने परिस्थितीशी जुळवून घेतलं पाहिजे, कारण काय करू असं हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा आपण एकमेकांना हात दिला पाहिजे आणि आपला उदरनिर्वाह केला पाहिजे। तर या शेळ्यांच्या प्रजाती खरंच जर का अर्थसहाय्य करणारे असतील आणि भूमिहीन शेतमजूर जर आपली उपजीविका चालवत असेल तर असा हा आमच्या रामदास दादांचा आदर्श अनेक मंडळींनी घ्यावा। त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या सौ आहेत, आई आहेत, आणखीन सगळ्या मंडळींचं खूप खूप कौतुक आहे आणि सगळ्या मंडळींसाठी एक चांगला आदर्श आपण ठेवलात। तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या कष्टाला आमचे सलाम।